संस्थेचे सन्मान्य आमचे कोलारकर सर, मधुश्री मॅडम आणि किंग्स ग्रुपचे प्रत्येकाचं नाव घेत नाही, सॉरी सर, आता सर्व सदस्य त्यांचं सर्वांचं आपल्या गावाच्या वतीने स्वागत आहे. अतिशय जिव्हाळ्याचा विषय की जी कला आपल्याला जगायला शिकवते ती कला खरी कला आहे. आपल्यापर्यंत अनेक लोक येतात, मदत घेऊन येतात आणि काहीतरी वाटप करतात. त्याच्यापेक्षा हे काम काहीतरी वेगळं आहे. ते अशासाठी वेगळं आहे का ह्या कामातून आपले आयुष्य उभी राहणार आहे. एक महिला उभी राहिली तर ती पूर्ण घरदार बदलवते, पुढची पिढी घडवते आणि तिची पुढची पिढी आपोआप घडली जाते. अशा प्रकारचं जे काम आहे ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. आणि कोलारकर सरांनी मला सांगितलं की या गावचे सरपंच, या गावची जी मंडळी आहेत, महिला भगिनी वगैरे, ती उत्साही आहेत. अनेक ठिकाणी आम्ही शब्द टाकतो, अनेक ठिकाणी प्रयत्न करतो, पण ते खडकावर पेरून काही उपयोग नाही. आपण शेतकरी आहेत, आपल्याला माहित आहे कुठं पेरायचं ते. मग ते अशा ठिकाणी पेरलं पाहिजे बी का ते उगवलं पाहिजे, त्याला धान्य लागलं पाहिजे. अशा ठिकाणी पेरूनच फायदा असतो. मग आम्हाला सरांना अशा ठिकाणी शोध लागला का बाबा इथं केलं तर बऱ्यापैकी या माणसांना मदत होईल आणि ती करण्यासारखी आहेत. आणि म्हणून सरांनी या गावचा विचार केला. हे आपलं भाग्य आहे की त्यांनी आपलं गाव निवडलं, कारण मग अनेक ठिकाणी खर्च होतो आणि तो काही उपयोगात येत नाही. आता वाटप करून तेवढ्या वेळापुरती आपली गरज भागते, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलाबाळापर्यंत असा दर दिवशी किंग्स ग्रुप येणार नाही, दरवर्षी किंग्स ग्रुप येणार नाही, दरवर्षी माऊली ग्रुप येणार नाही. मग आपल्याला तयार झालं पाहिजे ना, आपणच किंग्स ग्रुप तयार झाला पाहिजे, आपण आपल्यातूनच माऊली ग्रुप तयार झाला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी हे 2-4 वर्ष करतील, 5-10 वर्ष करतील, किंग्स ग्रुप 5-10 वर्ष करेल. आपल्याला ती मदत घेणारा बनण्यापेक्षा आपण ती मदत तयार करणार झालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी हा प्रयोग आहे. आता ही माणसं आहेत ना, ही तुमच्या आमच्या सारखीच आहेत. आपण जे धान्य खातो तेच, आणि आम्ही काही तुमच्याकडे मतं मागणार नाहीत, आम्हाला काही निवडणुका लढवायच्या नाहीत इकडे, सर बरोबर ना. सांगायचं तात्पर्य असं का आम्हाला आमचा स्वार्थ काही नाही त्याच्यामध्ये. ही माणसं कामं धामं सोडून येत आहे तिथं, म्हणजे तुम्हाला काय तुमच्याकडून घेणार आहेत का काही, का सरपंच साहेबांना ते त्यांचा प्रचार करणार आहेत, असं काही नाही. हे काम झालं, सरपंच वेगळे, आम्ही वेगळे, सगळे वेगळे. आम्हाला तुमच्याकडून काही नको. अपेक्षा फक्त एवढीच आहे का या कामातून तुम्ही सक्षम व्हा, समर्थ व्हा, तुम्ही ती कला कमवा आणि त्या कलेतून तुम्ही आपल्या कुटुंबासाठी जे काही करता येईल ते मग तुमची आयडिया ती. सर 2 वर्ष डोकं लावतात, 2 वर्ष आम्ही चर्चा करतोय का आपल्याला काय करता येईल. त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मग त्या अडचणीत एक एक गाठ आपल्याला ती सोडवत नाहीची आणि आपल्याला उभं राहायचंय. हे कोणी शिकवणार ना. राजकारणी येतील, आता सरपंच साहेब तुम्हाला वाईट वाटेल, राजकारणी येतील, मतं मागतील तेवढ्या पुरती, तुम्हाला पैसेही देतील, निवडणूक झाल्यावर काव. आता सरपंच वेगळा आहे जरा, म्हणून आम्ही आलोय त्याच्या शब्दाखातर. तर आपल्याला ती चर्चा करायची, आपल्याला इथं ते तयार करायचं आहे. आणि हा जो पॅटर्न आहे ना, हा कोणती संस्था राबवित नाही दुसरी, ते वाटप करून मोकळे होतात. पण कोलारकर सर, किंग्स ग्रुप हे तुम्हाला ती कला तुमच्या दारापर्यंत आणून देणार आहेत. त्या कलेतून आपण काहीतरी शिकायचंय. आता हे काय आहे नक्की ते आता मी सांगतो. आता माझं पुराण लय झालं. आपण ते तमाशा करतो ना, ते तमाशाला किंवा आरती करतो, ती सुरुवातीची आरती असेल नमन, त्यालाच लय तेल लागतंय दिव्याला, तिथे नमनाला गाडाभर तेल घालत नाही. आता डायरेक्ट सुरुवात करतो. आपल्याला तुम्हाला तुमच्या गावामध्ये शिकता येईल असे काही कोर्सेस आपण तयार करणार आहेत. आता ते कोर्सेस कोणते असतील ते तुम्हाला साधारण आयडिया असेल का, आपण जनरल कोणते कोर्सेस आहेत आपण कोणते करू शकतो आपल्या शिक्षणाच्या मानाने, आपल्या घरातल्या कामधामांच्या सगळ्या सोयीने. ते शिलाई कोर्सेस आहेत. बरं, ही कला जी ती मरणार नाही कुठं, ते नाही कुटुंबासाठी तर आपल्या लग्न कार्यात उपयोग येईल शिलाई.
आपल्या घरचे जरी कपडे शिवले तरी आपल्याला ते 400 रुपये शिलाई आहे ब्लाऊजची, 500 रुपये. तुम्ही म्हणाल आता पुरुष असून तुला काय माहित, माहित करून घ्यावं लागतं ते. कारण पैसे आम्हीच देतो ना. तर ते 400-500 रुपये वाचले ना. वर्षातून 5 ब्लाऊज शिवले, 4-25 2,000 रुपये वाचले. ते कोणाचे वाचले? आपले वाचले. बरं, आणखी दुसरी ऑर्डर येते, बाई ब्लाऊज लय भारी शिवते, तुझ्याकडून शिवून घ्या. ते अशा पद्धतीने आपला तो झरा छोटा असतो, नदीचं मुख छोटं असतं, पण ती नदी पुढे जाऊन मोठी होते. तशा स्वरूपाचं एक काम छोटं दिसेल आता, पण तो तुम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय कामाचा ठरणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे सर, आपण विचार केल्याप्रमाणे, आता शिलाई मशीनचा कोर्स केला, गावात 20 घरं आहेत, तो 20 जणांनी कोर्स केला, गिराईक आणायचं कुठून? माझे कपडे तू शिवून तुझे कपडे मी शिवते. असं तर नाही करून चालणार ना. आपल्याला गिराईक पाहिजे, मार्केटमध्ये आपल्याला हे करायचंय, आपलं पैसा कमवायचा आहे, तर आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, गिराईक शोधलं पाहिजे. आपल्याला तर आपली गिराईकं बनवायची, तर काही पैसा त्याच्यातून मिळणार नाही. तर ती जबाबदारी आम्ही, कोर्सची जबाबदारी सर घेतील. थोडंफार त्या कोर्स